कृषी विभागासाठी येत्या पुरवणी बजेटमध्ये आर्थिक तरतूद वाढवल्यास पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ. रायगड जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील यांचं वक्तव्य. पोलादपूर तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात अनेक संकल्पनांवर चर्चा. केंद्र सरकारनं राज्याच्या दुग्धोत्पादन वृद्धीसाठी बजेटमधील तरतूद वाढवली आहे. कृषीप्रधान भारतात कृषी उत्पादन वाढीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रायगड जिल्हा परिषदेनं कारभारात लोकाभिमुखता आणण्यासाठी प्रत्येक विभागाचे मेळावे आयोजित करून जनतेपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालवलेत. रायगड जिल्हा परिषदेच्या येत्या पुरवणी बजेटमध्ये कृषी विभागासाठी आर्थिक तरतूद वाढवल्यास तर अधिकाधिक लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी पोलादपूर तालुकास्तरीय कृषी मेळाव्याप्रसंगी दिली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, राजीव सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय कानेकर, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी अरुण धिवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, भाजपच्या प्रदेश सदस्य डॉक्टर कुद्री मोती, माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, जिल्हा महिला उपाध्यक्ष तनुजा भागवत, तालुका अध्यक्ष वैभव चांदे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, साक्षी कांबळेकर, उद्यान पंडित रामचंद्र कदमशेठ तसेच अन्य मान्यवर आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धशाळा विभागामार्फत विविध गट वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचं नियोजन करण्याबाबत माहिती दिली. तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे यांनी शेतकऱ्यांना गावाकडील शेतीकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक आहेत. महाड विधानसभेचे आमदार, राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगवले आहेत. त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रगत करण्याचे उपक्रम राबवण्यासाठी संयुक्त समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली. राज्य सदस्य डॉक्टर निलेश कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कृषीविषयक योजनांचा प्रसार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष भाषणात रायगड जिल्हा परिषदेचा अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी कृषी सभापती व उपाध्यक्षपदी असताना शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला. गाई गुरं दुभती जनावरे यांना जीवाचा अपाय झाल्यावर आर्थिक मदत देखील केली. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलं. जिल्हा परिषदेचे कृषी उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आणि मेळावा आयोजित केला. मागील काही वर्षात धरणांची संख्या वाढली असून कोरोना लॉकडाऊन काळात चाकरमान्यांना शेतीशिवाय आणि गावाकडे येण्याखेरीज पर्याय नसल्याचं जाणवल्यानं सध्या शेतीकडे कल दिसून येतोय, अशी माहिती दिली. येत्या काळात पोलादपूर तालुक्यात फार्मर कंपन्यांमार्फत वैविध्यपूर्ण पिकं घेतली जाऊन फार्मर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गट सज्ज झालेत. या गटांना रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सर्व योजनांचा लाभ पोहोचल्यावर पोलादपूर तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये कृषी उत्पादनांची स्पर्धा निर्माण होईल. मात्र कृषी मालाच्या बाजारपेठेची व्यवस्था करण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं. उद्यान पंडित रामचंद्र कदमशेठ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्यामध्ये सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी असंख्य महिला, पुरुष, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर गुरुजींनी केलं. रात्री एक व्हिडिओ बघितला, आम्ही कुठे टाकला होता की दूध कशा प्रकारे बनवतात, दुधापासून त्याचं आईस्क्रीम कॅन्डी ही बनवले जाते. युरिया खत वापरून डेंजर ते बघितलं तर केमिकल रसायन टाकून आपण ते मुलांना देतोय, म्हणजे आपण आपल्या मुलांना पॉइझन पाजतोय. आणि मग आजचा हा जो मेळावा आहे, हा मेळावा यासाठी लावला आहे की आमच्या सभापतीने कृषी योजना माहिती पुस्तकं काढलेली आहे. आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने या तालुक्यातील नियोजनातून आजचा हा कृषी मेळावा लावला. मी प्रथम माझ्या तालुक्यात माझे सहकारी जे आहेत ते आल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो.